आज घरच्या घरी चायनीज भेळ कशी बनवायची ते बघूया। मस्तपैकी चायनीज भेळ बनवलेली। हक्का नूडल्स येतात, बाजारात मिळतात। तर हक्का नूडल्सचं पॅकेट आणायचं आहे, पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटात उकळून घ्यायचं आहे छान शिजेपर्यंत। सो दोन्ही साईडनी त्याला फिरवून फिरवून छान शिजवून घ्यायचे। भाज्या घेतलेल्या आहेत, कोबी आहे, शिमला मिरची आहे, कांद्याची पात आहे, कांदा आहे आणि गाजर आहे। सर्व भाज्या आपण उभ्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत। नूडल्स 10 मिनिटं त्या गरम पाण्यातच ठेवा। त्याच्यानंतर आपण त्यांना ड्रेन करून घेतलेलं आहे आणि आता थोडं थंड करून घ्यायचं आहे। नूडल्स थंड झालेले आहेत कारण आता आपण त्याला गरम तेलात तळणार आहोत। सो जरा सांभाळून आपल्याला हे तळायचं आहे कारण थोडं पाणी उडू शकतं। सो दोन्ही साईडनी छान कुरकुरीत होईपर्यंत हे नूडल्स आपण फ्राय करून घेतलेत। त्यानंतर एका बाउलमध्ये कोबी घेतलेला आहे, त्यानंतर शिमला मिरची घातलेली आहे, त्यानंतर कांदा घातलेला आहे, त्यानंतर गाजर घातलेला आहे, कांद्याची पात घातलेली आहे आणि 1 ते 1.5 चमचा शेजवान चटणी घातली आहे आणि ही जी हक्का नूडल्स जे आपण तळून घेतलेले आहेत ते आपण कुस्करून टाकणार आहोत। मीठ घातले चवीपुरती, छानपैकी मिक्स करायचे आणि घरच्या घरी खूप टेस्टी अशी चायनीज भेळ तयार होते।